ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. लिंगाय सेवा संघ आयोजित ई अनुभव मंडप या सदराखाली आम्ही जवळपास गेल्या वर्षापासून ऑनलाईन अनुभव मंडपाचे सर्व कार्यक्रम, नित्य वचन वाचन, तसेच विशेष असे काही जेणेकरून सध्या जे चाललेलं आहे अक्क महादेवीच्या जयंतीपासून ते महात्मा बसवण्णांच्या जयंतीपर्यंत इथं जो पंधरवाडा आम्ही साजरा करत आहोत, या पंधरवाड्याच्या विशेष कार्यक्रमानिमित्त अनुभव मंडपाचे अनेक विशेष कार्यक्रमानिमित्त आपल्या सर्वांना मी शरणार्थी करतो. ऑनलाईन लाईव्ह असणारे किंवा नंतर ऑफलाईन पाहणारे सर्व शरणभक्तांना, सर्व बसवभक्तांना तथा माझ्या सर्व मित्रांना, मंडळी, पाहुण्यांना पुनश्च एकदा शरणार्थी करतो. आणि आजचा दिवस हा एक विशेष दिवस आपण मानतो. कारण काय, जगाच्या पाठीवरती दीनदलिताचे कैवारी आहेत ते, मग तशा सर्वांनाच आपलेसे मानून त्या सर्वांना आपल्या पोटाशी लावून त्यांच्यासाठी पोटभर अन्न देणारे तथा प्रत्येक कार्यात स्वतःहून भाग घेऊन त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांची स्तुती करणारे, आरक्षण देणारे पहिले राजे, पुन्हा शिक्षणाला महत्त्व देणारे, जे पालक स्वतःच्या मुलामुलींना शाळेत पाठवत नाहीत अशांना त्या काळामध्ये 1 रुपये दंड ठोठावणारे पहिले राजे, त्यानंतर कला, संस्कृती, क्रीडा, शिक्षण या सर्वांना आपल्या राजदरबारापासून ते पूर्ण राज्यभर राजाश्रय देणारे पहिले राजे, कर्मकांड, दैववाद असेल किंवा अंधश्रद्धा असेल यांचा पूर्णपणे प्रहार करून आपल्या मनापासून, मनगटापासून लांब पळवणारे पहिले राजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करणारे पहिले राजे, म्हणजेच ज्यांची आज आपण पुण्यतिथी साजरी केलो असे आपल्या सर्वांचे राजश्री शाहू महाराज यांच्या पुण्यदिनानिमित्त सर्वांना कोटी कोटी प्रणाम आणि त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी अभिवादन. आणि महत्त्वाचा भाग जो हा पंधरवडा आपण इथं साजरा करीत आहोत, या पंधरवड्या निमित्ताने आज आपण अनेक शरणांपैकी एक अशा शरणांचं इतिहास आपण पाहणार आहोत, ज्यांचा इतिहास आपल्याला आतापर्यंत माहीत नाही, ज्यांचा इतिहास आपण आतापर्यंत ऐकलेला नाही, ज्यांचा इतिहास आपल्यापर्यंत कधी पोहोचलेला नाही, ज्यांचा इतिहास आतापर्यंत कन्नड भाषेमध्ये होता परंतु महाराष्ट्रातल्या लोकांना किंवा अन्य काही परप्रांतीय लोकांना सुद्धा कळालेलं नाही, अशा एका शरणांचं इतिहास आपण पाहणार आहोत. तो शरण मूळचा कुठला, त्याचं कार्य काय, त्याच्यामध्ये झालेला बदल काय, तो त्या बदलास पात्र का ठरला किंवा त्याच्यामधली मानसिकता आणि त्याचे मत का बदलले, या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून बसव कल्याण हे क्षेत्र आहे, महात्मा बसवेश्वरांचं विचारसरणी आहे, या सर्वांचं त्यावरती बदल झालेला आहे. पाहूयात आपण. मी आनंद शंकरराव देशट्टे आजच्या विशेष पंधरवडा ई अनुभव मंडपात सत्र चालू करण्या अगोदर पुनश्च एकदा सर्वांना शरणार्थी करतो. बसवಣ್ಣने ताई, बसवಣ್ಣने तंदे, बसवಣ್ಣने परम बंधु एनगे, वसुदीश कपिल सिद्ध मल्लिकार्जुना, निम्म हेसरेट्ट बसवಣ್ಣनय्या. मी शॉर्टमध्ये घेतला कारण काय, प्रत्येक सुरुवातीला महात्मा बसवेश्वरांचं, धर्मपित्यांचं नाव घेऊन चालू केलेले भाषण हे आपल्या संस्कृतीला आवडणारे आहे. थोडक्यात सांगायचं झालं की महात्मा बसवण्णांच्या विचाराने अनेक जण आपले मन परिवर्तन झालेले आहे, मत परिवर्तन झालेले आहे, त्यांच्या विचारसरणी, त्यांचे कायक हे सर्व काही परिवर्तन झालेले आहे. तर काश्मीर, मी मागील 2 ते 3 सत्रामध्ये असं सांगितलेलं होतं की काश्मीरचे 4 शरणांचं मी आपल्यासमोर
विस्तृतपणे मला जेवढं शक्य आहे तेवढं मी माहिती किंवा त्यांचा इतिहास आपल्यासमोर मांडणार आहे. सगळ्यात सुरुवातीला मी काश्मीरच्या शरणांपैकी काश्मीरचे जे राजा होते त्या राजांचं मी आपल्यासमोर पूर्णपणे इतिहास मांडलेला होता, ज्याला आपण कर्नाटकमध्ये त्यांचं नाव वेगळं पडलं, मोळिगे मारय्या, जे की प्रत्यक्षात त्यांचं नाव काश्मीरचे राजा महादेव भोपाळ असं होतं. त्यांच्या धर्मपत्नी महादेवी इकडे नाव आल्यावर झालं, त्यांचं नाव गंगादेवी होतं. त्याच्यानंतर मांडवीपूर राजाची राजकुमारी बोंता देवी, या तिघांचं मी याच्या अगोदर आपल्या समोर अतिशय व्यवस्थित माझ्या परीने जेवढं शक्य आहे तेवढ्या पद्धतीने त्यांच्या वचनासहित त्यांचा इतिहास मी आपल्यासमोर मांडलेला आहे. आज आपण याच काश्मीरमधल्या आणखीन एका शरणांचा, आता शरण इथं आल्यानंतर झाले, अगोदर ते काय होते याचा विस्तृतपणे आपण इथं बघणार आहोत. पहा, महादेव भोपाळ हे राजा होते, अतिशय उदारमतवादी, गोरगरिबांना कायमची सेवा देणारे, गरिबांना अन्न देणारे, गरिबांना वस्त्र प्रदान करणारे हे महादेव भोपाळ राजा अतिशय चांगलं सद्गुणी माणूस. त्यांच्या धर्मपत्नी गंगादेवी सुद्धा अतिशय चांगल्या, त्यांचं हजारो किलोमीटरपर्यंत त्यांचं गुणगान केलं जायचं. परंतु 12व्या शतकामध्ये दक्षिण भारतात म्हणजेच कर्नाटक, बसव कल्याण या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांची कीर्ती, त्यांचं कार्याचं पावती म्हणण्यापेक्षा आपण त्यांच्या कार्याचं जे काही चांगलं काम आहे, आज घडीला मोबाईल नाही, त्यावेळेस त्यांचं कार्य कसं आहे, तेथील अनुभव मंडपातील कार्य कसं आहे, त्यांची सेवा कसं आहे, उदारमतवादी त्यांनी दुसऱ्यांना समजावून सांगण्याची प्रवृत्ती कशी आहे, अनुभव मंडपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडून चर्चेद्वारे जे वचन साहित्य, जे अनुभवातून वचन साहित्य निर्मिती झालेले आहे, त्या वचन साहित्याचा प्रसार सुद्धा करण्यासाठी बसव कल्याणहून अनेक जंगम संबंध भारतामध्ये सगळीकडे जाऊन त्या वचनांचा प्रसार करत होते. तर बसव कल्याणमधील असेच सर्व जंगम वचनांचा प्रसार करण्यासाठी काश्मीरकडे सुद्धा गेलेले होते. त्यावेळेस 12व्या शतकामध्ये मांडव्यपूर या ठिकाणी जो राजा महादेव भोपाळ राहत होते, तिथपर्यंत त्यांचं गुणगान, महात्मा बसवेश्वरांचं गुणगान तिथेपर्यंत गेला. आणि महात्मा बसवेश्वरांचं गुणगान तिथे गेल्यानंतर त्या राजांना सुरुवातीला कोणीतरी महात्मा बसवेश्वर असतील, त्यांचंही काम कार्य चालू असेल, जसं की त्यांचं स्वतःचं कार्य चालू आहे तसं कार्य चालू असेल असं त्यांना वाटलं. परंतु त्यांचं जे कार्य आहे, अलौकिक असं कार्य, हे सगळीकडे एवढ्या चांगल्या पद्धतीनं, विस्तृत पद्धतीनं आणि सगळ्यांचे मन आणि मत परिवर्तन करणारे हे त्या राजा भोपाळला आवडेना. त्यांच्या मनात वेगळ्या प्रकारचा द्वेष निर्माण झाला. त्यांना असं वाटू लागलं, एवढं सगळं संपत्ती, एवढी मोठी राजधानी, एवढा मोठा पैसा अडका, सोने चांदी असताना मी सुद्धा एवढं सगळ्यांना दान करतो, कपडे दान करतो, अन्नदान करतो, गोरगरिबांची सेवा करण्यासाठी सुद्धा मी माझा स्वतःचा वैयक्तिक पैसा सुद्धा खर्च करतो, वेळ सुद्धा देतो. एवढं सगळं केले असताना सुद्धा बसवेश्वरांचं सुद्धा माझ्यापेक्षा जास्त गुणगान होतो आहे. त्यांच्या मनात काही प्रमाणात द्वेष निर्माण झाला. या द्वेषापायी काश्मीरचे राजा भोपाळ, जसं की एखाद्या ठिकाणी 2 श्रेष्ठ व्यक्ती असतील तर ते 2 श्रेष्ठ व्यक्ती स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या किंवा त्यांच्या कामगिरीमध्ये व्यस्त असतात, तसं राजा भोपाळ हे स्वतःचं कामगिरी पुढे घेऊन जाण्यापेक्षा त्यांच्या मनात महात्मा बसवेश्वरांच्या बद्दल द्वेष निर्माण झाला. द्वेष झाल्यानंतर त्यांनी महात्मा बसवेश्वरांना मारायचं, त्यांची विल्हेवाट करायची, जेणेकरून फक्त आपलाच सगळीकडे गुणगान होईल आणि आपणच श्रेष्ठ ठरू, या गोरगरिबांना मदत करणारे आपणच एकमेव राजे ठरू असं त्यांना वाटायला लागलं. आणि काश्मीरच्या त्या राज्यामध्ये राहणाऱ्या एक गुंड, मारेकरी, चोरटा अशा एका प्रवृत्तीच्या माणसाला त्यांनी त्याची सुपारी दिली आणि त्या गुंड माणसाचं नाव आहे चिक्कय्या. चिक्कय्या. कारण काय, डायरेक्ट महात्मा बसवण्णांना पूर्णपणे संपवण्याचा कट हा काश्मीरमध्ये सुद्धा घडला.
तिथून त्याची सूत्र हल्ली गेली. याचं मुख्य कारण म्हणजे जसं मी सांगितलं आत्ताच तुम्हाला की दक्षिण भागामध्ये महात्मा बसवेश्वरांच्या विचाराची क्रांती भरपूर चालली. अनुभवमंडप तिथली वचनांची क्रांती भरपूर चालली. पूर्ण संबंध भारत देशातच नव्हे सगळीकडं त्यांच्या वचन आणि त्याच्या साहित्याचा प्रसार होत गेला. आणि या वचनाच्या साहित्याच्या प्रसाराबरोबर काश्मीर पर्यंत सुद्धा अनेक भागामध्ये सगळीकडे ही त्यांची स्तुती, त्यांचं काम, त्यांची सेवा व्हावी हे सगळं कळायला लागलं. आणि संबंध भारतामधून बसव कल्याणकडे येणारे लोकांची गर्दी वाढली. मत परिवर्तन झाल्यानंतर बसव कल्याणकडे येणाऱ्या लोकांची गर्दी वाढली. तर या गर्दीमध्ये काश्मीरी पंडितांचा म्हणजे काश्मीरमध्ये राहणाऱ्या त्या जंगमांचं सुद्धा मत परिवर्तन झालं. आणि 6,000 पेक्षा जास्त जंगम हे बसव कल्याणला आले. हे 6,000 पेक्षा जास्त जंगम जे की काश्मीरी पंडित हे बसव कल्याणला आल्यानंतर महादेव भोपाळ जो राजा होता त्याचं डोकं चलेना. इथले पंडित लोक बसव कल्याणला दक्षिण भागात जातात म्हणजे साहजिकच आहे हा कुणीतरी वेगळा माणूस या सगळ्यांचं मत परिवर्तन करतोय. म्हणजे मला याच्यापासून धोका आहे किंवा माझ्या कीर्तीला धोका आहे. म्हणूनच महात्मा बसवेश्वरांना मारून टाकण्याचा कट या महादेव भोपाळ राजांनी जे काही गुंड प्रवृत्तीचा चिक्कय्या होता त्या चिक्कय्या, खुनी चिक्कय्या, डाकू चिक्कय्या, मारेकरी चिक्कय्या किंवा अतिशय कुप्रसिद्ध जे की वाईट कामासाठी तो प्रसिद्ध आहे अशा खुनी करायचं, लुटायचं किंवा सोने अडका चोरायचं अशा प्रकारच्या तो खुनी चिक्कय्याला महात्मा बसवण्णांच्या मारायची सुपारी राजा भोपाळने दिली. मग हे सगळं ठरलं. बसवण्णांना मारायचं, त्यांना संपवायचं हे सगळं ठरलं. त्यांची सुपारी घेऊन हा डाकू चिक्कय्या काश्मीर पासून बसव कल्याणकडे प्रस्थान करतो. वेश बदलतो, स्वतःचं राहणीमान बदलतो आणि इथे येऊन महात्मा बसवेश्वरांच्या या सानिध्यात तो अधिक जवळ येण्याचा प्रयत्न करतो. बसव कल्याणमध्ये येऊन काही दिवस सगळीकडच्या हालचाल पाहतो, प्रत्येक ठिकाणचं कार्य बघतो, कुठे संधी मिळते का पाहतो. किंवा ह्या प्रत्येकांचं अगोदर जसं की असं म्हणलं जातं की एखाद्या ठिकाणी एखादं कार्य करण्यासाठी त्या कार्यासाठी त्या जागेचं टिहाळणी करतात किंवा तिथले सगळं परिसर जाणून घेतात. तर असंच हा गुंड किंवा मारेकरी चिक्कय्या बसव कल्याणला येऊन सगळीकडे बसव कल्याणमध्ये पाहू लागला. मग त्याला अनुभव मंडप, शरणांचं कार्य, कायक, दासो असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं रोग्यांची सेवा करायची असेल किंवा तिथल्या सर्व शरणगणांचं अहिंसावाद जे अहिंसा करत म्हणजे हिंसाच नाही तिथं हे प्रखरतेनं त्याला पाहायला मिळालं. डाकू चिक्कय्या मारेकऱ्यांना सुद्धा मारत होता, त्यांच्याकडचा पैसा अडका सोना चांदी सुद्धा चोरत होता. मग त्याच्यामध्ये हिंसा करण्याची प्रवृत्ती होती. परंतु बसव कल्याणमध्ये आल्यानंतर अहिंसा त्याच्या निदर्शनात आलं. हे सगळं करत असताना हे सगळं पाहून त्याच्या मनात थोडंसं वेगळ्या प्रकारच्या भावना जागृत व्हायला लागल्या. कारण त्याला वाटत होतं की आपण गेलं की महात्मा बसवेश्वरांना संपवायचं. परंतु इथला परिसर बघून, इथलं वातावरण बघून, सर्व शरणांचं कार्य बघून, स्वतः कार्य करून मिळालेल्या पैशातून अन्नामधून उदरनिर्वाह करण्याची प्रवृत्ती बघून, त्यासोबतच अनुभव मंडपातले लिहिल्या जाणाऱ्या अनुभवीमधून वचन साहित्याची निर्मिती हे सगळं बघून डाकू चिक्कय्याचं मन परिवर्तन झालं, त्याचं मत परिवर्तन झालं. ज्या कामासाठी तो आलेला होता तो काम त्याच्या डोक्यातून नाहीसा झाला. महात्मा बसवण्णाबद्दल त्याच्या मनात असलेला तिरस्कार कमी होत होत त्याला महात्मा बसवण्णांच्या शरणांचं वचन साहित्याचं आणि महात्मा बसवेश्वरांच्या कार्याची आपुलकी वाढायला लागली. त्यांना ह्या महात्मा बसवेश्वरांचं कार्याचं द्वेष न होता त्यांचं गुणगान करावंसं वाटू लागलं आणि तो मनोमनी ठरवला की महात्मा बसवण्णांना आता ह्याच्यानंतर आपण ठार मारायचं नाही तर
आपण महात्मा बसवण्णांच्याकडे जाऊन त्यांची माफी मागायची. कारण हे सगळे दीनदुबळ्यांना, रोग्यांना कायक करून त्यांना दासोह करायचं पासून ते उदरनिर्वाह करेपर्यंत. कारण काय, 12व्या शतकामध्ये बसव कल्याणमध्ये राहणारे कोणतेही व्यक्ती बसून खाण्याच्या प्रवृत्तीचे नव्हते. प्रत्येक जण कायक करत होता. मग ते रोड झाडणाऱ्यापासून मोळीगे महाराया, जे की आता आपण ह्यांचं राजा भूपतीचे नाव घेतो, हे त्यांनी ह्यांच्या नंतर इकडे आले. बलाढ्याचं सम्राट असलेलं सगळं राज्य सोडून इकडे आले. इकडे आल्या महादेव काश्मीरचा राजा भूपाळ इथं आल्यानंतर मोळीगे महाराया झाले. म्हणजे इथं आल्यानंतर राजाला सुद्धा त्यांनी आश्रय दिले नाहीत. तुम्हाला काम करावं लागेल म्हणजे मोळी विक्याचं काम करून त्यांनी इथं थांबले. अशा सर्वांनाच इथं कायकत्व केल्यानंतरच पुढे उदरनिर्वाह करता येईल. आणि अनुभव मंडपामध्ये अशाच व्यक्तींना प्रवेश दिला जात होता ज्यांनी कायकाला महत्व होतं. मग इथं स्वतः हा डाकू गुंड चिक्कय्या एकदा अनुभव मंडपामध्ये जातात. महात्मा बसवण्णा अनुभव मंडपाचे प्रथम पीठाधीश अध्यक्ष अल्लमप्रभू आणि बाकीच्या सर्व शरणगणाकडे त्यांच्या समोर जाऊन सगळ्यांना त्यांनी म्हणतात, मला माफ करा, मी काश्मीरहून आलेलो आहे आणि माझं खरं कायक एवढं दिवस हे फक्त लोकांचं लुटमार करायचं, त्यांची हत्या करायची, त्यांना मारायचं आणि त्यांच्याकडून मिळालेलं धन मिळवून मी माझं उदरनिर्वाह करायचं, अशा प्रवृत्तीचा मी गुंड किंवा मारेकरी, हत्या करणारा माणूस आहे. परंतु आपल्या सर्वांच्या सानिध्यात येऊन माझं इथं मत परिवर्तन झालंय आणि मला बसव कल्याणला येण्याचा मुख्य उद्देश म्हणजे महात्मा बसवण्णांना संपवण्याच्या उद्देशानं मी इथं आलेलो आहे, अशी पूर्णपणे कबुली देऊन त्यांनी स्वतःला माफी सर्व शरणगणांसमोर, महात्मा बसवेश्वरासमोर माफी मागितली. मला माफ करा या दृष्टिकोनातून त्यांच्या सगळ्या समोर नतमस्तक झाले. एवढा मोठा डाकू, जे की काश्मीरमध्ये कुप्रसिद्ध डाकू, हत्यारा, महात्मा बसवेश्वरांच्या बसव कल्याणमध्ये आल्यानंतर महात्मा बसवेश्वरांच्या भेटीच्या अगोदर फक्त शरणगणांचं कायक बघून, डोळ्याने बघून, अनुभवून यांचं एवढं मत परिवर्तन होतं, तर आपल्यासारख्या शरणांचं तिथं प्रत्यक्षात जाऊन जर ज्ञान घेतलो, जसं चिक्कय्याने घेतलं, आपलं मन किती मत परिवर्तन त्यांच्यामध्ये, आपल्यामध्ये किती प्रमाणात बदल होऊ नये हे साक्षात सांगता येतात. कारण काय, म्हणूनच म्हणतात शरणांची संगती चांगली असते. विनाकारण इकडे तिकडे न फिरता शरणगणांसोबत आपण फिरत राहिले पाहिजे. कारण काय, मी बुधवारीच नित्यवचन वाचन या सदरामध्ये एक मी आणि माझा लहान मुलगा अभिनव यांनी असे 2 वचनं घेतलेले होते. त्यामध्ये माझ्या लहान मुलाचं एक स्पष्टीकरणाचं वचन होतं. ते वचन महात्मा बसवण्णांचं म्हणजे महात्मा बसवेश्वरांचं होतं. काय होतं बघा वचन, अतिशय सुंदर वचन आहे महात्मा बसवण्णांचं. करू नको चोरी, करू नको हत्या, करू नको क्रोध, बोलू नको मिथ्या, करू नको तिरस्कार, मारू नको बडाई, करू नको मत्सर, हीच अंतरंग शुद्धी, हीच बहिरंग शुद्धी, कूड संगम देवाला प्रसन्न करण्याची हीच एक रीत. म्हणजे हत्या करू नको, चोरी करू नको, आत्मस्तुती करू नको, दुसऱ्याची निंदाही करू नको, तू चांगलं वाग, व्यवस्थित वाग, म्हणजे हेच तुझ्या चांगल्या पद्धतीने वागल्यानं, सत्य वागल्यानं हेच अंतरंग शुद्धी आणि हीच बहिरंग शुद्धी. आपण सुंदर दिसणारं बहिरंग शुद्धी फार छान आहे. कुठेतरी चांगलं आंघोळ वगैरे केलं, स्नेह डोक्यावरून आंघोळ केलं, ह्याच्यामुळं आपण शुद्धी झाली नाही. चांगले वागा, अंतर्मनातून चांगले वागा, अंतरंग शुद्धी, दुसऱ्यांना तुमचं आदर वाटला पाहिजे, तुमच्या कार्याचा आदर वाटला पाहिजे, हीच बहिरंग शुद्धी, हीच कूडल संगम देवाला प्रसन्न करण्याची रीत, असं महात्मा बसवण्णा त्यांच्या वचनामधून म्हणतात. करू नको चोरी, करू नको हत्या, या विचाराशी निगडीत असलेले
चिक्कय्यांचं मत परिवर्तन झालं, मन परिवर्तन झालं आणि त्यांनी डाकूचं काम, मारेकरीचं काम, चोरी करायचं काम पूर्णतः सोडून मीही आपल्या सर्वांसोबत कायक करायला, आपल्या सर्वांसोबत तुमच्यासोबत कायक करायला स्वीकारतोय आणि आपण जे काम सांगाल त्या कामासाठी मी सुद्धा आपल्यासोबत सदैव राहणार. आणि महात्मा बसवण्णांनी सर्व शरणगणांसमोर त्यांना अनुभव मंडपामध्ये प्रवेश दिले आणि त्यांना विचारले, तुमचं तरी कार्य अगोदरचं वेगळं आहे, म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड वेगळं आहे, आता तुम्हाला कायक कोणता येईल? मग डाकू चिक्कय्यांना कायक कोणता येईल हे त्यांना विचारल्यानंतर त्यांनी स्वतः सांगतात की सर्वजण वचन साहित्य लिहिताना पाहतात. तिथं बघितलेले आहेत, काही जण ताम्रपटावरती वचन साहित्य जे फायनल होतं त्यांचं, काही जण ते कापडावरती वचन साहित्य लिहिलेलं आहे, काही जणांचं वचन साहित्य हे पानावरती लिहिलेलं आहे, पानावरती. मग त्याला म्हणतात बघा की वचन साहित्य पानावरती लिहिलेलं कच्च्या साहित्यानं पुन्हा त्याला सगळ्यांच्या मध्ये ठेवायचं, सगळ्यांसोबत ते चर्चिले जायचं आणि चर्चिलेनंतर त्याच्यामधले जे काही वाक्यरचना आहे किंवा द्वेषाभाव असेल किंवा अनुमती असेल, चांगलं असेल तर त्या पद्धतीने पुनर्रचित करून त्याला स्वीकारायचं. अशा प्रकारचं अनुभव मंडपातलं जे कार्य होतं, तर त्या कार्यासाठी जे काही वस्तू लागतात त्या वस्तू म्हणजे मोठ्या झाडांचे जे पानं असतात ते पान आणून देण्याचं कार्य मी स्वीकारतो, असं हे डाकू चिक्कय्या ठरवतात. आणि त्यांच्या या कार्यामध्ये ते अतिशय निपुणपणे हे कार्य करतात. आणि नंतर त्यांचंच महात्मा बसवण्णांनी निजलिंग चिक्कय्या अशा प्रकारे त्यांचं नाव ठेवतात. निजलिंग चिक्कय्या म्हणजे दररोजच्या कामामध्ये व्यस्त असणारा चिक्कय्या. अशा प्रकारे त्यांनी त्यांचं काम ठरवून त्यांचं नामांतरण किंवा त्यांना सांगतात की निजलिंग चिक्कय्या असं त्यांचं नाव त्यांनी तिथे देतात. आता इथं एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की वचन साहित्यचे कच्चा माल, पान असेल, कागद असेल, हे लिहित असताना त्यांना सुद्धा वचन साहित्य आवडतात आणि काही वचन साहित्य ते सुद्धा करतात, काही वचनाची निर्मिती सुद्धा ते स्वतः करतात आणि वचन सुद्धा ते सांगतात. कारण काय, शरणांच्या संगतीला आलं की सर्व गुणदोष लांब होतात. एवढंच काय, आम्हाला अनुभव आहे, आम्ही ज्यांच्या ज्यांच्या सानिध्यात गेलेलो आहोत, वचन साहित्य समजावून सांगितलेलं आहोत, घराघरापर्यंत वचन साहित्य पोहोचवलेलं आहोत, असे अनेक घरे, आमचे अनेक मित्र यांना आम्ही व्यसनापासून मुक्त केलेलं आहोत. असं निजलिंग चिक्कय्यांना सुद्धा सगळं काही मतपरिवर्तन होऊन चांगल्या कामामध्ये कायकत्व, श्रेष्ठ कायकत्व त्यांनी स्वीकारले. मग एवढ्या प्रत्येक या शरणांच्या संगतीने एवढं काही घडतं, याचा अर्थ इथं मला महात्मा बसवण्णांचं आणखीन एक वचन मला सांगावंसं वाटतं. बघा, कुणी सांगतं की हे असं करा, हे जप करा, ते जप करा, तुम्हाला प्रसिद्ध होईल, हे काहीतरी मंत्रोपचार करा, ते मिळेल, हे मिळेल. परंतु जोपर्यंत तुम्हाला अनुभव मिळत नाही, जोपर्यंत तुम्हाला स्वतःहून अनुभव येत नाही, एखाद्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर, त्यांच्यासोबत काम केल्यानंतर जे अनुभव तुम्हाला मिळतं, त्या अनुभवातूनच सर्वाधिक जास्त ज्ञान तुम्हाला मिळतं. म्हणजेच काय म्हणतात बघा महात्मा बसवण्णा, घट करणे झाल्याच पाहिजे माती आधी, घट करणे झाल्याच पाहिजे माती आधी, अलंकार करणे झाल्याच पाहिजे सोने आधी, अलंकार करणे झाल्यास पाहिजे सोने आधी, शिवपथ जाणणे झाल्यास गुरुपथ आधी, शिवपथाला जाणणे झाल्यास गुरुपथ आधी, कुडल संगम देवास जाणले पाहिजे तर शरणगणांचा संघ आधी. म्हणजे तुम्हाला शरणगणांसोबत तुम्हाला काय करावं लागेल, अगोदर संगत केलं पाहिजे, त्यांच्यासोबत वावरलं पाहिजे, त्यांच्यासोबतच तुम्हाला वचन साहित्य काय आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवास येतात.
म्हणजेच डाकू चिक्कय्याला सुद्धा शरणगणांच्या संगतीला आल्यानंतरच त्याचं मत परिवर्तन झालं. आपण म्हणतो महात्मा बसवेश्वरांचं जय, त्यांचा फोटो ठेवायचं, घरात फोटो लावायचं, परंतु त्यांनी दिलेली शिकवण, त्यांनी दिलेले वचन साहित्य याचाही अभ्यास आपल्याला असला पाहिजे. फक्त बसवेश्वरांचा फोटो आहे, मी लिंगायत आहे किंवा या विचारसरणीचा फक्त म्हणायचा आहे असं न म्हणता आपण सुद्धा वचन साहित्य वाचा, वचन साहित्याचा अर्थ जाणून घ्या, त्या पद्धतीने सर्वांना वचन साहित्याचा प्रसार करा, इतरांसोबत त्या वचन साहित्यावरती चर्चा करा, वचन साहित्याचं महत्त्व त्यांनाही सर्वांना समजावून सांगा, जेणेकरून त्यांनाही कळेल. मग असे शरण चिक्कय्या ज्यावेळेस वचन साहित्याच्या सानिध्यात आले तर त्यांनी सुद्धा वचन साहित्य लिहायला चालू केलं. म्हणजे काय, वचन साहित्य लिहित असताना जसं की महात्मा बसवेश्वरांचं कूडल संगम देवा ह्या वचनांकित आहे, म्हणजे त्यांच्या प्रत्येक वचनामध्ये शेवटी कूडल संगम देवा असतो. हे गुहेश्वरा प्रथम पीठाधीश अध्यक्ष अल्लमप्रभूंचा आहे. असे अनेक प्रत्येक शरणांचे काहीतरी वचनांकित असतं. तर याप्रमाणे हे डाकू चिक्कय्यांचं ज्यावेळेस निजलिंग चिक्कय्या, शरण निजलिंग चिक्कय्या झाले तर त्यांच्या वचनामध्ये सगळ्यात शेवटचा शब्द आहे उळी उमेश्वरा. उळी उमेश्वरा म्हणजे उमेश्वर, त्यांनीही एक शिवाच्या रूपाला, उमेश्वराच्या रूपाला शेवटी त्यांनी आपल्या वचनाचं सार घेऊन त्या वचनांकित केलेलं आहे. उळी उमेश्वरा म्हणून त्या प्रत्येक त्यांच्या वचनामध्ये शेवटी हे निजलिंग चिक्कय्यांच्या वचनाचं वचनांकित त्यामध्ये झालेलं आहे. काय म्हणतात, कधीही फक्त स्वतःचा विचार करू नका, सगळ्यांबद्दल विचार करत जा, सगळ्यांचं चांगलं व्हावं याबद्दलचे विचार करा. म्हणूनच एका संतांनी सुद्धा म्हणलेलं आहे, काय म्हणतात बघा, दूसरों के लिए जितनी अधिक शुभकामनाएं और दयालु भावनाएं आपके मन में आते हैं उतनी ही हमारी अपनी खुशी बढ़ती जाती है. म्हणजे दुसऱ्याबद्दल आदर, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी तुम्ही जेवढं जास्त ठेवाल, त्यांच्याबद्दल शुभकामना आहे म्हणजे त्यांचंही चांगलं होऊ दे असं तुम्ही दयाळूपणे सांगता, तेवढ्याच प्रमाणात त्याच प्रकारे तुमचं स्वतःचं आनंद, स्वतःला मिळालेलं परमानंद तुम्हाला अधिक पद्धतीने आणि तुम्हाला सुख प्राप्ती जास्त पद्धतीने होईल असं एक संत म्हणतात. म्हणजे हे सुद्धा विचारसरणी संबंध मानव जातीलाच नव्हे तर या जगामध्ये राहणाऱ्या सर्व सजीव सृष्टी मुक्या प्राण्यांना सुद्धा आपण चांगले मानले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजेच एवढं थोडंसंच लक्षात येतं आपल्याला की इथे सदाचार संपन्न जीवन जगायला निजलिंग चिक्कय्या चालू करतात. हे चालू करत असताना त्यांना एक असा भाव तयार होतो की आपण हे सगळं काही करायचं आणि हे सगळं काही त्यांना नेऊन द्यायचं. म्हणजे सगळं काही करताना त्यानं हे काम सोडला, महात्मा बसवण्णांना मारायचा कट सोडून दिला, त्यांनी महात्मा बसवण्णा मारायचं पूर्णपणे झिरो केले आणि त्यांना शरण जाऊन उलट त्यांच्या सोबत जाऊन वचनाची निर्मिती, कायक दासोह ही वृत्ती आणून स्वतः आत्मसात केलं. मग ही गोष्ट काश्मीरचे राजा महादेव भोपाळांना सुद्धा कळलं की ज्या कार्यासाठी कुख्यात गुंड असलेला मारेकरी चिक्कय्याला आम्ही पाठवलं, तो चिक्कय्या सुद्धा तिथे शरण झाला. मग एवढं असं कोणतं कार्य महात्मा बसवण्णांचं आहे की प्रत्येक जण त्यांचे विचार ऐकून स्वतःचे मत परिवर्तन होऊ लागले. काश्मीरमधले 6000 पंडितांचं बसव कल्याणाकडे प्रस्थान हे काय साधी सोपी गोष्ट नव्हे. संबंध भारतामधून सुद्धा अनेक हजारो लोक महात्मा बसवण्णांच्या विचारशैलीने बसव कल्याणमध्ये प्रस्थान करत आहेत. एवढंच काय, आपले एक शरण आहेत जे शरण
अफगाणिस्तानहून आलेले होते. महात्मा बसवण्णांची कीर्ती तिथपर्यंत गेलेली होती. त्यावेळेस इंटरनेट नव्हतं, मोबाईल नव्हतं, मोबाईल फोन नव्हतं, चिठ्ठी नव्हते किंवा पोपट वगैरे काय नव्हतं त्यांच्या गळ्यात वगैरे बांधून पाठवायचं, त्या प्रकारची प्रकारता नव्हती. तरी सुद्धा अफगाणिस्तानपर्यंत सुद्धा गेल्यानंतर अफगाणिस्तानचे मरुळशंकर हे भारतामध्ये प्रस्थान करून बसव कल्याणमध्ये आलेले होते. हे अशा प्रकारचं एकदम सुंदर असं कार्य 12व्या शतकामध्ये हे चाललेलं होतं. पहा हे कशामुळे घडतंय सगळं काय. थोडक्यातच सांगायचं झालं, माणूस संगतीनेच सुधारतो, माणूस संगतीनेच सुधारतो आणि माणूस संगतीनेच बिघडतो. म्हणूनच त्यासाठी ज्याला संगत चांगली मिळाली तर त्यानं स्वतःचं आयुष्य सुधारून घेतो. ज्याला संगत चुकीची मिळाली त्याचं पूर्ण आयुष्य बर्बाद होऊन जातो. म्हणून नेहमी संगत चांगलं ठेवा. शरणगणांचं, संत महात्म्यांचं त्यांचे विचार ऐका, त्याप्रमाणे आपण सर्वजण वागूयात. हेच मनोमनी आपण एक निर्धार करूया. आपण इथून चिक्कय्याचं मुख्य काम पाहायला चालू करणार आहोत. कारण काय, काश्मीरचा गुंड इथं आल्यानंतर निजनिंग चिक्कय्या झाला, हा त्याचा एक प्रवास, आणि इथं आल्यानंतरचं त्याचं मत परिवर्तन, इथंपर्यंतची माहिती आपण पाहिलेलं आहोत. आता त्याचं पुढचं कार्य काय आहे बघूयात. कारण काय, महात्मा बसवण्णांची कीर्ती एवढी वाढली की ज्या बसव कल्याणमध्ये महात्मा बसवण्णा राहत होते तिथले राजा बिज्जळ, ह्या राजा बिज्जळांचे सुद्धा महात्मा बसवण्णांच्या विरोधात कान भरले जात होते. अनेक असे हे जुन्या प्रवृत्तीचे, अंधश्रद्धा पाळणारे, अनेक जुन्या पुराणिक डोक्याचे लोक हे महात्मा बसवण्णांच्या विचाराला सुद्धा विरोध करणारे होते. कारण काय, अनेक ठिकाणी चांगले कामं करायला सुरुवात केले ना, विरोध होतातच. कारण का, महात्मा बसवण्णांनी कधी जातपात मानले नाहीत, महात्मा बसवण्णांनी कधी उच्च नीच मानले नाहीत, महात्मा बसवण्णांनी कधी गोरगरीब श्रेष्ठ श्रीमंत कधी मानले नाहीत. त्यांनी तर प्रत्येक त्या काळाचं जे असं समजलं जातं की हे खालची जात आहे, हे अस्पृश्य आहेत, त्यांच्या ठिकाणी त्यांच्या घरी जाऊन ते स्वतः जेवण केलेले आहेत. मग हे सगळं कार्य अनेक लोकांना, काही ठराविक लोकांना तरी डोळ्यात भरत होतं आणि त्या डोळ्यात त्यांना असं भरल्यामुळे त्यांची नाकी नऊ येत होती. हे काय करतोय बसवण्णा, हे अस्पृश्य लोकांना जवळीक करतोय, ज्यांची सावली आपल्यावर पडायला नको होतं त्यांच्या घरी जाऊन तो जेवण करतोय. हे राजा बिज्जळाच्या कानामध्ये हे त्यांच्या विरोधात विष पेरलं जाऊ लागलं. मग त्याचप्रमाणे त्यांच्या शरणगणांच्या सुद्धा विरोधात हे सगळं काही विष पेरायला चालू केले. बघा, भूपाळ राजा, त्याला जसं राग आलेला होता, इथं सुद्धा तसंच चालू झालं की ज्या इथं बसव कल्याणमध्ये महात्मा बसवेश्वरांकडं प्रधानांचं काम होतं, तर त्यांचे राजा बिज्जळ ह्यांच्यामध्ये त्यांचे कान फुंका लागले की बाबा तुम्ही राजा असून काय उपयोग, तुमच्यापेक्षा जास्त कार्य त्यांचं काम चाललंय, सर्वजण त्यांचंच उदो करू लागलेत, तुम्हाला कोणी विचारत नाहीत, मग तुमचं नाव कसं आहे, तुम्ही राजा असून उपयोग काय. मग महात्मा बसवण्णांच्या विरोधात काहीतरी कुप्रचार करायचा, त्यांच्या शरणगणांच्या विरोधात काहीतरी कुप्रचार करायचं, असे तेथील काही लोक करायला सुरुवात केली. बघा, कधीही सांगतात की चांगलं काम केल्यानं चांगलं होत असतं. मग मला या ठिकाणी एक बाबा आमटेंचं एक छोटंसं एक वाक्य आठवतं. बाबा आमटे काय म्हणत होते, गुलाब देणाऱ्या हातांना सुगंध चिकटल्याशिवाय राहत नाही. जर आपण गुलाब एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला जर देत असेल, आपल्या हाताला एखाद्या वेळेस काटे जरी टोचत असतील, तर आपण जर गुलाब दुसऱ्यांना देत असाल तर आपल्या हाताना सुद्धा त्या गुलाबाचं
सुगंध चिकटल्याशिवाय राहत नाही. म्हणजे तुम्ही एखादं चांगलं काम करा, ते चांगलं काम दुसऱ्यांसाठी करा, परंतु तुम्हाला सुद्धा त्यामधलं आपोआप चांगलेपणा निर्मिती होते, तुमचंही भलं होतंय. जसं गुलाबाचं सुगंध आपल्या हाताला सुद्धा लागल्याशिवाय राहत नाही असं ते म्हणतात. म्हणजे तुम्ही कधीही चांगलं काम करत असताना तुमच्या सोबत देव आहे हे आत्मविश्वास जवळपास सगळ्यांना असतो. नारळ फोडताना, देवासमोर बसून वंदन करताना किंवा अनेक ठिकाणी आपण जात असतो भक्तीने, त्या ठिकाणी गेल्यानंतरच आपल्याकडं देवाची दृष्टी असते असं नाही. तर चांगले काम करतानाही देवाची दृष्टी आपल्याकडे असते आणि वाईट काम करताना सुद्धा आपल्याकडे देव पाहतच असतो, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजेच आपण देवाला मानायला पाहिजे, देवाला जाऊन पाया पडायला पाहिजे, तर आपल्याला देव प्रसन्न होतात अशा प्रकारचंही नाही आहे. तुमचं कायक चांगला असला पाहिजे, तुमचे कर्म चांगले असले पाहिजे, तुमची नीतिमत्ता चांगली असली पाहिजे, देव तुमच्या सोबत सदैव आहे. म्हणूनच असं म्हणलं जातं, पुण्य कमिवण्यासाठी नेहमी देवाचं नाव घेणं गरजेचं नसतं. पुण्य कमिवण्यासाठी नेहमी देवाचं नाव घेणं गरजेचं नसतं. तुम्ही जेव्हा दुसऱ्याला मदत करत असता तो क्षण सुद्धा देवाची भक्ती केल्याप्रमाणेच पुण्यवान असतो. तुम्ही दुसऱ्याला मदत करा, दुसऱ्याला दासोह करा, दुसऱ्यांसाठी रक्तदान करा, दुसऱ्यासाठी अन्नदान करा, दुसऱ्यासाठी वस्त्रदान करा, दुसऱ्यांसाठी चांगले ज्ञानदान करा, दुसऱ्यांसोबत राहून त्यांचं मन पवित्र करा, त्यांचं मत बदला. त्यांच्या डोक्यात कुविचार येत असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा मत परिवर्तन करा. हे सुद्धा देवाचंच काम आहे, हे सुद्धा चांगलं काम आहे. कारण काय, एखाद्या व्यक्तीच्या अनेक वेळेस अनेक चुका होत असतील तर त्यांना समजावून सांगितल्यानंतर जर त्यांच्या मतामध्ये मनामध्ये जर परिवर्तन होत असेल तर ते अतिशय उत्तम कार्य लक्षात ठेवायला पाहिजे. कारण काय, आपण एक म्हण ऐकतोय, काय, परिसाच्या स्पर्शाने लोखंड सुद्धा सोनं होतं. हे एक म्हण आहे, परिसाच्या स्पर्शाने लोखंड सुद्धा सोनं होते. मग चांगल्या विचारांच्या व्यक्तीच्या सोबत आपण जर असलो तर त्यांच्यामध्ये चांगला परिवर्तन होत असेल तर यापेक्षा चांगलं काम काय आहे. म्हणून एखाद्या मनुष्याचे दुःख, त्रास, वेदना बघून आपल्याला जर दुःख, त्रास, वेदना झाले नाहीत तर आपण मनुष्य कसे, आपण चांगले कसे. दुसऱ्यांचं वाईट होणं आणि आपल्याला आनंदित होणं हे मूर्खतेचे लक्षण आहेत, हे चांगल्या माणसांची लक्षणं कदापि नाहीत. दुसऱ्यांना दुःख होतंय, आपल्याला दुःख व्हायला पाहिजे. म्हणून आपल्याला त्रास किंवा दुःख होत असेल तरच आपण माणूस आहोत, तरच आपण सदाचारी आहोत असं आपल्याला म्हणायला काय हरकत नाही. म्हणूनच म्हणतात संगत चांगले ठेवा. मग निजनिंग चिक्कय्या हे सर्व शरणगणांच्या संगतीत आता आलेले आहेत. वचन साहित्य निर्मिती करण्यासाठी सर्वांसोबत मिळून मिसळून कायकत्व करत आहेत. त्यांना पाहिजे असलेलं सर्व कच्चा माल, ताडपत्रीचे जे पाने असतात, आता सध्या आपण राशीच्या वेळेस ताडपत्री वापरतो. हे ताडपत्री आता सध्या वेगळ्या पदार्थापासून तयार झालेलं आहे. काही ठिकाणी प्लास्टिक असेल, काही ठिकाणी वेगवेगळं असेल, तर वेगळ्या पदार्थापासून तयार झालेलं आहे. तर त्यावेळेस ताडपत्री म्हणजे मोठे झाड वगैरे, तर ताडपत्रीचे पानं आणून वचन साहित्य लिहायला दिले जात होते. तर या ताडपत्रीच्या पानाचा त्यांनी आणून सगळ्यांना प्रदान करणार आणि त्यांना जे काही मिळतं त्यापासून, मग ते अन्नधान्य मिळत असेल किंवा काही स्वरूपात पैसे मिळत असतील, त्यामधून ते उदरनिर्वाह करत होते. तर हे निजनिंग चिक्कय्या सगळ्यांसोबत राहत होते. असंही म्हणलं जातं की चांगलं काम करायला गेलं की काही जण विरोधात येतातच. मी कायम सांगत असतो की इथं वचनामध्ये सुद्धा अनेक तसे आहेत. पण निजनिंग चिक्कय्या सुद्धा असे सगळं काम चांगलं करू लागले, बाहेरचे लोक एवढे येऊ लागले, तर असंच राजा बिज्जळांचं डोकं भरवायला चालू केलं.
मग राजा बिज्जळांचं ज्यावेळेस डोकं भरवायला चालू केले तर निजलिंग चिक्कयांच्या विरोधात सुद्धा राजा बिज्जळांचं डोकं भरवायला चालू केलं. कारण काय, सर्वजण सगळेच चांगलं करू लागले तर काय होणार आहे, वेगवेगळ्या स्वरूपात आपण बघूया काय होतं ते. तर त्या ठिकाणी एक राजसेवक होते. त्या ठिकाणी राजसेवक होते. कोण राजसेवक होते? त्या राजसेवकाचं नाव आहे गंगय्या. राजा बिज्जळांच्या राज्यामध्ये एक राजसेवक होते, त्यांचं नाव आहे गंगय्या. मग ज्या गंगय्यांचं काम होतं ते सेवकाचं काम करायचं, रक्षण करायचं, तटरक्षक म्हणते. जसं एखाद्या किल्ल्यावरती वगैरे घेऊन जातात आणि तिथून पहारेकरू वर सगळं टेहाळणी करतो, किंवा वेगवेगळ्या स्वरूपात त्यांनी सगळं काही माहिती घेत असतात, किंवा एखादा चोर कोणीतरी घुसू नये म्हणून ते करतात. मग तिथले बघा जे काही विरोध मताचे होते त्यांनी काय केले, ह्या निजलिंग चिक्कय्या अगोदर कोण होता, चोर होता, मारेकरी होता, डाकू होता. मग ह्याच्यावरती काहीतरी आरोप करावा म्हणून काही वेगवेगळ्या स्वरूपातल्या पुरुषांसोबत, काही स्त्रियांसोबत हात मिळवणी करून ह्याला बदनाम करण्याचं कार्य ठरवलं. मग त्याचं मैत्री ह्या राजसेवक गंगय्यासोबत झालं, जे की नगररक्षक होते. राजसेवक गंगय्यासोबत त्यांचे झाले. मग राजसेवक गंगय्या चांगला माणूस होता तरी सुद्धा, परंतु त्यांची पत्नी हे एक चांगली व्यक्ती नव्हत्या. एवढं चांगलं अनेक संबंध भारतामधून लोक येऊन बसव कल्याणमध्ये चांगलं काय करत असताना सुद्धा काही जणांच्या डोक्यात महात्मा बसवेश्वर किंवा त्यांचे जे काही अनुयायी आहेत, त्यांच्यासोबत असलेले सर्व शरणगण आहेत, ह्यांच्या विरोधातले काम करणं काही जणांचं फिक्सच असतं की काही केलं तरी फक्त विरोध करायचं, चांगलं केलं तरी विरोध करा, आणि एखादं नजर चुकीनं थोडाफार कमी जास्त काही काम झालं तर त्यावेळेस तर काय पार डोक्यावरच घेऊन बसायचं. मग हे निजलिंग चिक्कय्यांचं जे मैत्री झाली नगरसेवक गंगय्यासोबत, त्यांच्या पत्नीचं नाव आहे चन्नाजी. तर चन्नाजी सोबत त्यांनी म्हणतात निजलिंग चिक्कय्यांना हे जेवणाचं आमंत्रण देतात. नगरसेवक किंवा त्यावेळेसचं नगर रक्षक हे सेवकाचं काम. गंगय्या काय करतात, आमच्या घरी तुम्ही जेवायला या, एकदा तरी या, आपण चांगलं काम करू, आपण सर्व एखादं. मी तर राजाचं दरबारात काम करणारा नगरसेवक आहे किंवा नगररक्षक आहे, समाजसेवक आहे, राजरक्षक आहे, अशा प्रकारे सगळं सांगतात. आणि सांगून काय म्हणतात त्याने, तुम्ही काय करा, आमच्या घरी एकदा जेवायला या. मग जेवायला या म्हटल्यानंतर काय होतं की ठीक आहे आपण जेवायला जाऊयात म्हणल्यानंतर त्यांचं ते जेवणाचं आमंत्रण स्वीकारतात आणि एक दिवस त्यांच्या घरी ते जेवायला जातात. पहा, ज्या दिवशी जेवायला जातात दिवसभराचं काम संपवून ताडपत्री द्यायचं, पानं द्यायचे, वचन साहित्याच्या निर्मितीसाठी ते द्यायचं, अनुभव मंडपात सर्व काम संपल्यानंतर साधारणतः संध्याकाळी ते काय करतात, त्यांच्या घरी जेवायला जातात. त्यांची पत्नी चन्नाजी हे जेवण तयार करून रेडी ठेवलेले असते, तयार ठेवलेले असते. तर गंगय्या आणि निजलिंग चिक्कय्या हे दोघे जेवायला बसल्यानंतर त्यांना यथोचित जेवण वाढतं. त्याच वेळेस राजा बिज्जळांच्या डोक्यात हे ज्यांनी काही कुदृष्टीनुसार कुकर्म भरवलेले असतात त्यांच्यापैकी एक जण ह्या जेवण करणाऱ्या नगररक्षकाच्या गंगय्याच्या घरी महाराज तुम्हाला बोलवलेले आहेत म्हणून घरी एका सेवकाला घरी पाठवतात. कोणाला? गंगय्याला बोलवण्यासाठी. गंगय्या, आपल्याला महाराज बिज्जळ बोलवत आहेत, आपण लवकरात लवकर महाराजांकडे यावे. आता जेवण चालू असतं, का होईना मी येतोय चला म्हणतात. चिक्कय्यासोबतचं जेवण ते पूर्ण करतात आणि पुन्हा थोडंसं आता महाराज बोलवले आहेत, असं काही विशेष काम त्यांनी म्हणलेले आहेत, या म्हणलेले आहेत, म्हटल्यानंतर ठीक आहे जाऊयात म्हणून त्यांनी त्यांच्यासोबतच तसंच चर्चा करत, असंच वचनावरती चर्चा करत, त्यांच्या बाकीच्या कार्यावरती चर्चा करत, त्यांच्या दासोवरती चर्चा करत तिथे बसतात. परंतु पुन्हा सेवक येतो, काय म्हणतो, महाराज आपल्याला लवकरात लवकर बोलवले आहेत. कारण काय, किल्ल्याच्या मागं, नगराच्या मागं
काही चोरांनी भिंत फोडून खिंडार पाडलेले आहेत. आपण नगर रक्षक आहात, लवकरात लवकर आपल्याला बोलवले आहेत. एवढं ऐकल्यानंतर गंगय्या चटकन तिथून उठून राजाकडे जाण्यासाठी उठतात. निजनिंग चिक्कय्यासोबत जायला निघतात. त्यांनी म्हणतात, मी आपल्याला आदराने घराकडे बोलवले होतो. आपण इथं आपलं आजच्या दिवसाचं जेवण चांगलं केलेलं आहात. आपण इथेच विश्रांती करा. मी थोडंसं राजांकडे जाऊन येतो. नंतर आपण आल्यानंतर पुन्हा बोलत बसूया, चर्चा करूया. आपण इथेच विश्रांती घ्या. असं म्हणल्यानंतर इथे विश्रांती घेण्यासाठी निजनिंग चिक्कय्या घरी थांबतात आणि गंगय्या राजांकडे जातात. राजा गेल्यानंतर हे असं काम आहे, तिथं काम आहे, इथं चोर येऊ लागले, तिकडे चोरी होऊ लागले, अशा कामामध्ये व्यस्त राहतात आणि त्यांना यायला, इथं घरी यायला सकाळ होते. सकाळ होण्या अगोदर इकडं गंगय्याच्या घरी वेगळेच प्रकारची खिचडी शिजलेली असते. गंगय्याच्या पत्नी चन्नाजी यांच्या मनात निजनिंग चिक्कय्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र डोक्यामध्ये चालू होतं आणि ज्या ठिकाणी निजनिंग चिक्कय्या आराम करत असतात, विश्रांती घेत असतात, त्या खोलीमध्ये किंवा त्यांच्याकडे जातात आणि त्यांना थोडंसं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात आणि त्यांचा हात पकडतात. यावेळेस निजनिंग चिक्कय्या जागा होतो आणि तुम्ही असं काही मानसिकता ठेवू नका. गंगय्या बाहेर गेलेले आहेत. मी त्यांचा फार चांगला मित्र आहे. महात्मा बसवण्णांच्या अनुयायीच्या तत्वावरती, अनुपम पंटपाच्या वचन साहित्याच्या तत्वावरती विचार करून माझे मत परिवर्तन झालेले आहेत आणि मी बसव कल्याणमध्ये चांगलं उदार कायकत्व करून उदरनिर्वाह करीत आहे. आपण अशा प्रकारचं कोणतं कार्य माझ्याकडून अपेक्षा ठेवू नका. असं म्हणून त्यांना धुडकावून निजनिंग चिक्कय्या रात्री रात्र त्यांनी बसव कल्याणच्या स्वतःच्या घराकडे जातात. ज्या वेळेस सकाळी गंगय्या घरी येतात, गंगय्या घरी आल्यानंतर त्यांना कधी ही गोष्ट अक्राळ विक्राळ स्वरूपात जेवढं शक्य आहे तेवढं खोटं त्यामध्ये घुसळून गंगय्यांना सांगायचं, लवकरात लवकर सांगण्याची प्रवृत्ती हे या गंगय्याची पत्नी चन्नाजींना डोक्यात शिरतं. मनोमनी त्यांना असंही वाटत असतं की मी सांगण्याच्या अगोदर चिक्कय्यांनी जाऊन गंगय्याला तरी ही गोष्ट सांगितली नसेल, आपलं काहीतरी भांडाफोड तर होणार नाही. म्हणून आल्याबरोबर तिनं एकदम रडल्यासारखं करून हे गंगय्यांना हे चन्नाजी स्वतःची बायको सांगतात की तुमचा मित्र माझ्याकडे अशा प्रवृत्तीने पाहिला, मला अशा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहून माझा हात पकडला. एवढेच नाही तर माझ्या गळ्यातील आणि घरातलं सोनं चोरी करून इथून निघून गेला. हा एक वेगळा मोठा कलंक निजनिंग चिक्कय्यावरती गंगय्याची बायको चन्नाजी ठेवतात. परंतु नगर रक्षक हुशार असतो. ते नगर रक्षक असतात. चोर कसे घुसतात, एखाद्या चोरी करणाऱ्याला पकडल्यानंतर ते कशा प्रकारचे खोटे बोलत असतात आणि त्यांच्याकडून कशा प्रकारे सत्य काढून घ्यायचं हे नगर रक्षकांना चांगलं माहीत होतं. त्याच प्रकारे हे गंगय्याला सुद्धा चांगलं माहीत होतं. तो स्वतःच्या बायकोला म्हणतो, माझा मित्र चिक्कय्या कसा आहे मला माहीत आहे, त्याचं मत परिवर्तन कसं झालं याचीही मला माहीत आहे. सध्या तो कोणत्या प्रकारचं कायक करतोय आणि कायक करून उदरनिर्वाह करतो, त्यानं सध्या काय काय काम चांगल्या प्रकारचे करतो आणि त्याची मानसिकता सध्या कशी आहे हे मी त्याला चांगल्या प्रकारे ओळखतो आणि तुझे स्वभाव सुद्धा मी चांगल्या प्रकारे ओळखतो. अशा कडक स्वभावानं, कडक आवाजानं स्वतःच्या बायकोला गंगय्या सुनावतात किंवा मांडतात, स्वतःचे विचार त्याला सांगतात. आणि माझ्या समोर हे सांगितलीस, कुणासमोर जर अशा प्रकारचे खोटे आरोप निजनिंग चिक्कय्यावरती केलीस तर हे बरं वाटणार नाही. अशा म्हणल्यानंतर ही गोष्ट निजनिंग चिक्कय्या सुद्धा सगळ्यासमोर सांगतील आणि त्याला मीच बळी पडेन, त्याला सुद्धा शिक्षा व्हायला पाहिजे. हे महात्मा बसवेश्वरांचं कीर्ती वाढत जाईल, त्यांच्या क्षणगणांची सुद्धा कीर्ती वाढत जाईल
आणि मला विनाकारण मी सुद्धा बदनाम होईल, मी त्याला सुद्धा बदनाम केल्याशिवाय राहणार नाही, या दृष्टिकोनातून हिनं चन्नाजी त्या राजाकडे म्हणजे राजा बिज्जळाकडे जाते आणि राजदरबारामध्ये म्हणते, आता माझं नाव कसंही खराब झालेलं आहे, चन्नाजी माझे पती असून सुद्धा, सॉरी कोण आहे, गंगैया माझे पती असून सुद्धा चन्नाजीला मला माझा पती, मला त्याच्या ठिकाणी त्याच्या हृदयामध्ये स्थान नाही, तो मित्राला जास्त श्रेष्ठ समजू लागला, मला श्रेष्ठ समजना, मी सांगितलेलं त्याला खरं वाटेना, असं म्हणून राजदरबारात ते राजाकडे जातात. मग ही धूर्त स्त्री हे अशा प्रकारचे प्रवृत्ती करावं, हे सगळं काही एक चालच असते बसवेश्वरांच्या विरोधातल्या, शरणगणांच्या विरोधातल्या लोकांचं. मग त्याला पुन्हा कान भरवतात राजा बिज्जळाला, बघा बघा स्त्री येऊन सांगू लागली, त्याला पकडायला लावा, त्याला बोलवा इकडे आणि त्याला शिक्षा करूयात, विचारून घेऊयात त्याला पण. असं म्हणल्यानंतर 1-2 सैनिकांना पाठवतात चिक्कायांकडे आणि चिक्कायांना राजदरबारात बोलावलं जातं. चिक्काया राजदरबारात येत असताना त्यांच्याकडे सुद्धा पिशवी असते, हे तुला राजदरबारात हात वगैरे चला म्हणून त्यांची पिशवी एक सैनिक घेतो, त्याला एक सैनिकाने घेऊन तिथे बोलवलं जातं. आणि यावेळेस या चिक्कायांकडे जे पिशवी असते, जे की ताडपत्रीचे पानं वगैरे आणायचं किंवा त्यांचं दासोह केलेलं, अन्नदान केलेलं काय असेल तर त्या ह्याच्यामध्ये हे चन्नाजी ह्या बाकीच्या एका सेवकाला धरून खूप कपटीनं त्याच्या हातातले किंवा गळ्यातले किंवा घरातले आभूषण अलंकार त्या पिशवीमध्ये घालते आणि नंतर त्याला राजदरबारामध्ये आणलं जातं. राजा बिज्जळासमोर त्याला विचारतात, हे गंगयाची बायको चन्नाजी जे काय सांगत आहेत हे खरं आहे का? निजनिंग चिक्काया सांगतात, महाराज चन्नाजी जे सांगतात त्यामधले काही प्रमाणात खरे आहे. नगर रक्षक जे की माझे मित्र आहेत गंगैया, हे मला त्यांच्या घरी जेवणासाठी बोलवले, मी त्यांचा आग्रह सोडू शकला नाही, मी त्यांच्या घराकडे जेवायला गेलो, हे सत्य आहे. त्यांच्या घरात जेवण केलो, हेही सत्य आहे. जेवण केल्यानंतर आम्ही चर्चा करत बसलेलो होतो आणि त्यावेळेस तुमच्याच एका सेवकांनी त्यांना बोलावणं धाडणं आणि मीच त्यांच्या घरात विश्राम करायला तिथेच थांबलो आणि तिथून गंगैया तुमच्या राजाकडे, राजधानीकडे, तिकडून किल्ल्याकडे आले, हे तेवढंच खरं आहे. परंतु या पुढील जेवढे काही आपल्या समोर चन्नाजीने जे सांगितले आहे, जे मत सांगितलेले आहेत माझ्याबद्दलचे, ते सर्व साफ चुकीचे आहेत असं ते म्हणतात. मग हे सर्व चुकीचं आहे असं म्हणल्यानंतर त्या चन्नाजीला थोडंसं भीतीचे वातावरण तयार होतं. महाराज म्हणजे एवढं स्पष्टपणे, एवढं चांगल्या पद्धतीने प्रखरतेने ते मांडत आहेत, मग मी कुठेतरी पुन्हा खोटे ठरतात. महाराज त्यांच्या पिशवीमध्ये बघा आमच्या घरातील आणि माझ्या शरीरातले सर्व आभूषण अलंकार तिथे आहेत. चन्नाजीला पुन्हा एकदा राग अनावर होऊन कसं तरी का होईना याला दोषी ठरवायचं म्हणून राजाला ती विनवणी करते. एका सेवकाला ते राजा आदेशित करतात, निजनिंग चिक्कायाची पिशवी तपासून बघा. निजनिंग चिक्कायाच्या पिशवीमध्ये हे सगळं काही अगोदरच शिजलेल्याप्रमाणे घातलेलं होतं. मग ते निजनिंग चिक्कायाच्या पिशवी तपासली जाते तर त्यामध्ये काही सोन्याचे आभूषण किंवा अलंकार तिथे मिळतात. बघा बघा माझेच आभूषण आहेत असं ते म्हणते. मग राजा म्हणतात, निजनिंग चिक्काया आता तुम्ही काय बोलता, ह्याचं स्पष्टीकरण द्या. निजनिंग चिक्काया सांगतात, महाराज मी कोणत्याही प्रकारचे आभूषण चोरलेले नाहीतच आणि जर मला या कूटनीतीनं की माझ्यावर हे द्वेषारोप करत आहेत, माझ्यावर चोरीचा आळा घालत आहेत, माझं अगोदरचं काम आणि आत्ताचं कायक हे मुद्दाम होऊन संगत करून सध्याचं सुद्धा माझं तेच काम आहे, हे सगळं हे खूप काय म्हणतात त्याला कलंकित करण्याचं काम ह्यांचं करत आहेत. मला जर ह्यांच्या घरातील सोने अडका जर चोरून घेऊन जायचंच असलं असतं तर तुमच्यासोबत येताना ह्या पिशवीमध्ये घालून मी कशाला आणला असता, माझ्या पिशवीमध्ये काही नव्हतं, हे नंतर कूटनीती करून माझ्या पिशवीमध्ये घालण्यात आलेलं आहे असं भरपूर त्यांनी सांगतात. परंतु राजा बिज्जळांच्या
सोबत जे महात्मा बसवेश्वरांच्या विचाराला विरोध करणारे, वचन साहित्याला विरोध करणारे हे कूटनीतीचे लोक असतात. हे सर्व लोकांना पुन्हा राजणांचं कान, नाही नाही हे प्रूफ मिळालेलं आहे, हे उघड उघड सत्य आहे की ह्यानं सगळं काही चोरी केलेलं आहे आणि हे अशा प्रकारे केलेलं आहे, हे महाराजांना एक वेगळ्या प्रकारचं शिक्षा देण्यास भाग पाडतात. कारण काय, निजनिंग चिक्कयाकडे वेगळं काहीच विचार मांडण्यासारखं नसतं. त्यांच्याकडे असलेलं जे काही स्पष्टोक्ती स्पष्टीकरण त्यांनी मांडलेले आहेत, मग यापुढे जाऊन सुद्धा त्यांनी काय मांडत नाहीत. मग निजनिंग चिक्कया स्वतःचं भरपूर सांगण्याचा प्रयत्न करतात, परंतु राजा बिज्जळ ऐकत नाही. तर त्यांना देहासन म्हणजे त्यांचा शिरछेद करण्याचं शिक्षा त्यांना सुनावली जाते. राजा शिरछेद करण्याची शिक्षा त्यांना सुनावतात. ह्यांच्या समोर सगळे काही हतबल होतात. महात्मा बसवांना सुद्धा हतबल होतात. एवढं सगळं काही सांगून सुद्धा त्यांची स्वतःची मत परिवर्तन झालेले. निजनिंग चिक्कय्या स्वतः वचन निर्मिती करत आहेत. त्यांना बसून काम, कुणाचं तरी लुबाडून काम करायचं हे सुद्धा सोडून देऊन शरणपथावर आलेले आहेत. एवढं सगळं सांगून सुद्धा बिज्जळासमोर स्वतःचं मत परिवर्तन हे काही निजनिंग चिक्कयाच्या विरोधात कटलेलं आहे, रचलेलं आहे. हे सगळ्या समोर हे ते अपयशी ठरतात. सर्व शरणगणांचं इथं एक प्रकारचं इथं हार झालेली होती. त्यांचं राजा बिज्जळांचं मत परिवर्तन, शिक्षेच्या विरोधात मत परिवर्तन करायला हे सगळे जण कमी पडतात. कारण काय, एखादं पुरुषांच्या विरोधात अनेक कामे आपण प्रखरतेने विरोध पद्धतीने सांगू शकतो, परंतु कट रचून एखाद्या स्त्रीच्या विरोधातलं कलंकित एखाद्या माणसाला जर करायचं असेल तर फार अवघड आहे, फार अवघड आहे, फार अवघड आहे. कारण काय, अशा प्रवृत्तीच्या लोकांमुळेच चांगल्या विचारसरणीच्या, चांगले काम करण्याच्या व्यक्तीवर सुद्धा कलंकित व्हायची वेळ आज घडीला सुद्धा अनेकावरती आलेला आहे. म्हणून त्या काळच्या 12व्या शतकामध्ये सुद्धा हेच घडलं. 12व्या शतकामध्ये निजनिंग चिक्कयाच्या विरोधात या प्रकारची कूटनीती करण्यात आली आणि त्यांना सुद्धा तिथे शिक्षा देण्यात आलं. म्हणून निजनिंग चिक्कयांना शिक्षा देऊन त्यांना त्यांचं तिथं हत्या म्हणण्यापेक्षा राजांमार्फत त्यांचं जीवन संपवण्यात आलं. इथूनच महात्मा बसवण्णांच्या विचारांचा जास्तीत जास्त विरोध व्हायला सुरुवात झाला. काही द्वेष करणारे लोक स्वतःला अतिहुशार समजायला सुरुवात केले. शरणगणांचा अपमान पुन्हा जास्त करायला सुरुवात केले. वचन साहित्याला तिरस्कार करायला सुरुवात केले. दीन दुबळ्यांना, त्या काळाच्या अस्पृश्यांना जास्त त्रास द्यायला सुरुवात केले. हे सगळं महात्मा बसवेश्वर आणि अनेक अनुयायी ह्यांना विरोध व्हायला सुरुवात झाला. मग एवढंच मी सांगू इच्छितो की हे सगळं चांगलं काम करत असताना सुद्धा, जसं की काश्मीरच्या बॉर्डरवर सुद्धा आपले सैनिक लढत असताना अनेक सैनिकांचं प्राण गेलेलं आहे. अनेक चांगले साधू लोक, संत लोक, चांगल्या विचार प्रवर्तनाचे लोक, ह्यांना अनेक दुष्ट लोकांचं तिरस्कार झालेला आहे. अनेक आहेत. मग ते गाडगे महाराज असतील, पूर्वी आता ज्यांची आज पुण्यतिथी साजरी केलो असे राजश्री शाहू महाराज असतील, किंवा महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, शिवाजी महाराज असतील. शिवाजी महाराज कुठल्या जाती पातामध्ये न बघता कधी लढाई नाही केली त्यांनी. हे त्या काळातली हे गड आणि किल्ले जिंकण्याची लढाई होती. शिवाजी महाराज असतील, त्यांच्यानंतरचं
अं, संभाजी महाराज असतील, संभाजी महाराजांनी कधी जातीविरोधात कुणाचा असं द्वेषारोप केलेला नाही. त्यांना सुद्धा त्यांच्याच जवळच्या माणसाने कूटनीतीनं पकडून त्यांची हत्या करण्यात आली. म्हणजे संभाजी महाराज, शिवाजी महाराज त्या काळात म्हणतच होते की दुश्मन किती स्ट्रॉंग आहे, कसा आहे, कोणत्या नीतिमत्तेचा आहे, याला न पाहता अगोदर आपल्या संगतीचे किती फितूर आहेत हे अगोदर बघा. म्हणूनच संगत चांगलं ठेवून त्यांच्यामध्ये संस्कार घडवायला पाहिजे. आपल्या मुलाबाळांना, आपल्या सोबतच्या मित्रांना, आपल्या सर्व जवळच्या माणसांना चांगली संगत ठेवण्याची कधीही उपदेश करत जा. कारण आजच्या घडीला आज आपण किती चांगले कार्य करत असेल तर आपल्यावरती द्वेषारोप होतच असतं. परंतु द्वेषारोप जरी झाला, चांगले कार्य करायचे सोडू नका. कारण का शरण अनुयायावरती जीव देण्याची सुद्धा वेळ आली, हे आपण अनेक उदाहरणं पाहिलेले आहेत. शेवटी वचन साहित्याच्या रक्षणासाठी कित्येक शरणांनी आपले प्राणत्याग केलेले आहेत. म्हणून चांगले कार्य करीतच राहा, नेहमी चांगले कार्यामध्ये व्यस्त राहा. मी शेवटी आपल्या सर्वांना जाताना एक असं सांगू इच्छितो. आज आपण मोठे व्याख्यानं घेत आहोत. अनेक माझ्यापेक्षाही कितीतरी विद्वानांचे व्याख्यानं आपण ऐकत आहोत. अनुभव मंडप लिंगायत सेवा संघाच्या या अनुभव मंडपाच्या माध्यमातून जवळपास 1 वर्ष होत आलेलं आहे. नित्य नियमाने एक दिवस सुद्धा न चुकता वचन वाचन आणि त्याचं स्पष्टीकरण चालू आहे. प्रत्येक रविवारी अनुभव मंडप विशेष भाग आहे आणि या पंधरवड्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने एखाद्या शरणगणांची कीर्ती, इतिहास, त्यांचं कार्य वचनासहित आपल्या समोर आम्ही मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. हे कशामुळे होत आहे? आपण सध्या ज्यांच्या त्यांच्या घरी बसलेलो आहोत. लॉकडाऊन आहे. गेल्या वर्षी सुद्धा लॉकडाऊन होता, आताही लॉकडाऊन आहे. या महिन्यामध्ये आपण एकमेकांना भेटू शकत नाही, मोठे सभा घेऊ शकत नाही, मोठे भाषणं आयोजित करू शकत नाहीत. फक्त आपण एवढंच म्हणू शकतो, आपण सर्वजण आपल्या घरी राहा, सुरक्षित राहा आणि योग्य अंतर पाळून सर्वांनाही त्या प्रकारचा संदेश पाळायला सांगा. कारण कोणताही माणूस, जसं मी म्हणत असतो की सानिध्याने त्याच्यामध्ये मत परिवर्तन होत असतं. कोणताही माणूस जन्मल्यावर चोर राहत नाही, कोणताही माणूस जन्मल्यावरती खुनी राहत नाही, कोणताही माणूस वाईट राहत नाही. त्यांच्यामध्ये एक संगतीने वाईट विचार दडलेले असतात. म्हणून चांगल्या संगतीने ते सर्व वाईट विचार, वाईट प्रवृत्ती, वाईट गुण, वाईट काम हे आपण चांगल्या संगतीने दूर करू शकतो आणि नष्ट करू शकतो. अशा प्रकारचं आपण सर्वजण सर्वांशी चांगल्या पद्धतीने वागून, जसं की महात्मा बसवण्णांचं एक जगप्रसिद्ध असं वचन आहे, सगळ्यांना आपुलकीचं आपलेसे करून घेण्याचं वचन. हा कोणाचा, हा कोणाचा, हा कोणाचा, ऐसे न म्हणवे देवा. हा अमुचा, हा अमुचा, हा अमुचा, ऐसेची म्हणावेत कुडल संगम देवा. हा आमच्या घरचा पुत्र म्हणावा कुडल संगम देवा. म्हणजे हा कोणाचा आहे? हा दुसऱ्या जातीचा आहे, हा वेगळ्या धर्माचा आहे, हा श्रेष्ठ आहे, हा कनिष्ठ आहे, असं द्वेषारोप न करता, भेदभाव न करता, हा आमचा आहे, हा आमचा आहे, हा आमच्या घरचा पुत्र आहे, इथंपर्यंत आपुलकी, प्रेम, जिव्हाळा आपण सगळ्यांसोबत दाखवलं पाहिजे. कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या धर्माचा आहे हे न विसरता आपण अगोदर समानतेची वागणूक देणारे मानवजात आपण पाळली पाहिजे. म्हणून आज घडीला आपण सर्वजण घरी आहोत, सुरक्षित आहोत.
जाता जाता या कोविड-19, आता कोविड-20, जे की दुसरी लाट असं म्हणलं जातं, या कोविडच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांना पुनश्च विनंती करतो की आपण सर्वजण मास्क वापरा, बाहेर गेल्यानंतर सामाजिक शारीरिक अंतर ठेवा आणि सर्वांसोबत योग्य असे आचरण ठेवा. शक्य तेवढे गोरगरिबांना मदत करा, दीनदलितांना सुद्धा मदत करा. ज्यांना गरज आहे त्यांना मदतीचा हात पुढे करा. काही स्वरूपात आपण ज्ञानाची, काही स्वरूपात अन्नदानाची, काही स्वरूपात पैशाचं, जे गरीब असतात त्यांना सहकार्य करा. गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना सहकार्य करा. जसे की शाहू महाराज शाळेला न पाठवणाऱ्या पालकांना 1 रुपये दंड करत होते, त्यावेळेस त्यांचं शाळेला पाठवायचं गरीब असल्यामुळे होत नव्हतं. परंतु आज घडीला सर्व शाळा फ्री आहेत, जिल्हा परिषद शाळा आहेत. आपल्या मुलांना शाळेत शिकवा. शिक्षण जेवढं घ्याल, शिक्षण त्या मुलांना जेवढं द्याल, तेवढं तुमचे विचार छान आणि चांगल्या प्रकारचे स्वतःच्या पायावर थांबण्याचं एक ध्येय प्राप्ती करायचं आणि स्वतः पायावर थांबून दुसऱ्यावरती अवलंबून न राहता चांगले ज्ञान प्राप्त करून उदरनिर्वाह करायची प्रवृत्ती आपल्यामध्ये जागृत होते. एवढीच इच्छा मनोमनी बाळगतो. आणि ई-अनुभव मंडप हे जे विशेष पंधरवडा या सत्रामध्ये मला आज बोलण्याची संधी दिली, त्या बोलण्याच्या संधीमधून मी आपल्यासमोर काश्मीरच्या 4 शरणापैकी शेवटच्या शरणांची जी संकलित माहिती माझ्याकडे होती, मी आपल्यासमोर मांडलो. आणि हे सर्व माहिती, हे सगळं काही आपल्यासमोर मी मांडत असताना जिरोबे राजेंद्र, जे की महात्मा बसवेश्वर व पददलित शिवशरण शरण साहित्य प्रसारक संघ, चेंबूर, मुंबई 1969 साली लिहिलेल्या ह्या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 105 तिथल्या आणि कित्ता या ग्रंथातील शरण साहित्याच्या याच्यामधून पृष्ठ क्रमांक 111, 112, 113, 115 या पृष्ठ क्रमांकावरील मी माहिती जमा करून त्यासोबतच माझे मार्गदर्शक तथा गुरुवर्य लातूर शाहू कॉलेजमधील प्राध्यापक भीमराव ब्रह्माजीराव पाटील, जे की अतिशय उत्तम प्रकारे शरण साहित्यावरती पुस्तके लिहितात, त्यांच्या काश्मीरचे शरण या पुस्तकातून आणि महात्मा बसवेश्वरांच्या विशेष असे काही वचन घेऊन मी माझं आजचं जे काही शरणांवरील विशेष असं सत्र मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, त्यांची जीवनगाथा सांगण्याचा प्रयत्न केला. तर या जीवनगाथातून, त्यांच्या वचनातून आपण जास्तीत जास्त ज्ञान घेऊन आचरणात आणूया. सर्वांना सोबत घेऊन त्यांना मदत करून आपलेच सर्वजण आहेत ही प्रवृत्ती जागृत करूयात. आपण सर्वजण एक आहोत. मानव हे एकमेव जात आहे. चांगले आचरण करूयात. सर्वांना वचन साहित्याचं प्रचार प्रसार आणि त्याचं महत्त्व जाणून सांगूयात. एवढं बोलून जाताना पूर्ण भारत जरी बंद झाला, महाराष्ट्र बंद झालेला आहे, सोबत भारत जरी बंद झाला, भारत देशासोबत पूर्णपणे जरी देशबंधासोबतच पूर्ण जग जरी बंद झाला, मी सांगू इच्छितो सर्व लिंगवंतांना, सर्व लिंगायतांना की मंदिरं बंद झाले, मस्जिदी बंद झाले, चर्च जरी बंद झाले, तर आपला देव आपल्या सोबत आहे. इष्टलिंग आपल्या हृदयावरही आहे. म्हणून संपूर्ण जग जरी बंद झाले किंवा कुठल्या प्रकारचा जरी व्हायरस किंवा कुठल्या प्रकारचा तरी रोग जरी आला, तरी आपल्या देवाची पूजा करायला कुठलाही बंधन आपल्यावरती येणार नाही. एवढं आपलं महात्मा बसवेश्वरांनी आपल्या हातात पूर्ण जग
जगाचे सर्व 33 कोटी जे म्हणतो, जगाचे सर्व देव, सृष्टी, निसर्ग त्यांची पूजा करण्यासाठी हृदयावरती दिलेल्या इष्टलिंगाची पूजा करण्यास कोणीही रोखणार नाही, कुठेच बंधन येणार नाही. आपण जिथे आहोत तिथून सकाळ, दुपार, संध्याकाळ, पहाटे कधीही आपण नेहमी करता त्यांची पूजा करायला कोणीही आपल्याला रोखणार नाही. म्हणून नित्य पद्धतीने इष्टलिंग योग करा, नित्य पद्धतीने पूजा करा, चांगले विचार आचरणात घ्या, वचन साहित्याचा अभ्यास करा, सर्वांना समजावून सांगा. एवढंच शेवटी सांगू इच्छितो आणि आजचं मी सत्र इथे संपवतो. सर्वांना पुनश्च एकदा शरणू शरणा.